आता आज माझो दिवस असा तिसरो कामाक जाऊचो तर घराकडे लॅप्सी होती तर म्हटलं थोडीशी खाऊन जाऊया कारण थंय माका भाकरी खाऊचीच असतं म्हणून जास्त खाले नाही घेतले ती पण टाकून दिले टाकून म्हणजे ठेवले ती काय नंतर मम्मीन खाल्यान मग नंतर आपल्याक शंकूबाई सोडू किलो आता पप्पांका पुढे जाऊन त्यांनी सोडले ना अगोदर नंतर मी गेले कारण त्याला क्लासाक जाऊचं असता आणि वाटेत मस्त थार दिसली आणि आता तुम्ही जाताना तो समोर व्ह्यू बघा मस्तच वाटत होता 7:45 वाजले आणि वातावरण एकदम भारीच झाला पाऊस पडान गेलो त्याच्यामुळे तुमका सगळं वलावला दिसता मग त्यानंतर इलाव आम्ही थंय बागेत येऊन पोहोचलो म्हटलं आधी भाकरी खाऊन घेऊया कारण आधी पेट पूजा नंतर सगळं काम आणि आज वरती ढगांकडे बघून असं वाटत नव्हतं की आज पाऊस पडत पण काय सांगू शकत नाही मग नंतर मी मस्त सगळी माझी तयारी केलंय आता 2 दिवस मी कामा केलंय पण रुमाल अनुकत विसरले तर आज रुमालाने आणलेले मस्त रुमाल वगैरे लावले कारण तोंडाला सुद्धा काय ना काय बसता मग दुपारनंतर डायरेक्ट व्हिडिओ केले सगळा आजच्या दिवसात माझा एवढा काम झालेला तुम्ही समोर बघू शकताच तर एवढा मी आज ग्रास कटर मारलेलं आहे आणि अक्षरशः सांगते हात बीत शाप मोडानच गेलेलं आहे म्हणजे लय दुखत होते तर एवढा आपला दुपारच्या अगोदर काम झालं तर आता वेळ होती जेवची संको दुपारी 12 वाजता जेवणाचा डबो घेऊन येलो घराकडनं आणि प्लास्टिक ताटा असल्यावर टेन्शन नाही म्हणजे रानात आणि असल्यावर यूज अँड थ्रो आणि आज जेव बघा डाळ भात चवळीची भाजी आणि लोणचा होता आणि जेवण झाल्यावर जरा झोपलेलं आणि झोपा उठले तर काय समोर एकदम काळे ढग होते म्हटलं तो काम करू देता की नाही पाऊस म्हटला पुढचा पुढे आधी आपण कामाक सुरुवात करूया तर मस्त चाय पिल्या आणि त्याच्यानंतर कामाक सुरुवात करा तर काम तर आमचं झालं 5:15 झाले तर संध्याकाळच्या रेडीत मी एवढा सगळा काम केलं आता मागाच्या व्हिडिओत तुम्ही बघितलास की म्हणजे मागाच्या क्लिपमध्ये की आपला पाठचा तर सगळा झाला आणि अकडची हिल म्हणजे पहिले 2 पाती झाली आणि आता ही तिसरी पात आता अजून वेळ लागणार आता पुढे जाऊन माका बघूचं होतं अजून किती काम बाकी आता पण नाही मग तसं अजून 2 दिवस जाती सगळा सामानाने घेतला संख्याच्या बाप्पाने मशीन घेतलं आणि त्याने टप घेतला आणि माझ्याकडे पिशवी होती आणि मग जाऊक निघाला घराकडे तर जाताना पाऊस पडत असं वाटलो पण पडलो